नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण एक मोठा विषय घेतोय, इसेन्शियल ऑइल्स. आपल्या भागामध्ये ज्या काही वनस्पती आहेत किंवा जी काही आहे त्याची लागवड करून त्याच्यामध्ये एक प्रोसेस इंडस्ट्री जर कधी आपली असली तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन किती मिळतं आणि आपण काय काय प्रोसेस करू शकतो. एक स्टीम डिस्टिलेशनचं युनिट जर कधी आपण लावलं तर त्याचं गणित असं आहे की दिवसाला साधारण 4 टन आपल्याला गवत पाहिजे असतं. म्हणजे 6 तासाची एक बॅच, 2 सिलेंडर असतात शेजारी शेजारी. एका सिलेंडरमधनं जोपर्यंत जेव्हा ऑइल डिस्टिलेशन सुरू असतं त्यावेळेस दुसऱ्या सिलेंडरमधलं तेल काढलेलं गवत बाहेर काढून नवीन गवत तिथं भरलं जातं. त्यामुळे रोजचं 4 टन ह्या इसेन्शियल ऑइलच्या इंडस्ट्रीज बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि कालांतराने बंद पडल्यात. त्याचं कारण असं की हा जो गवताचा किंवा हा हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे हा 3 महिने 6 महिने असा असतो. तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये समजा आपण जर कधी महिन्यातनं 6 दिवस हे चालवलं, सोमवारी सकाळी सुरू केलं आणि शनिवारी रात्री बंद केलं, तर 6 दिवसात तुम्हाला 24 टन मटेरियल लागतं. म्हणजे तुम्हाला साधारण 90 दिवसामध्ये 360 टन मेट्रिक टन गवत लागत असतं. तर मग आपण एक सुरुवात करूया. समजा सिट्रोनिला. तर यासाठी तुम्हाला जर कधी आता ही गवत वर्गीय जे याच्यामध्ये बरेच प्रकारे आपण सगळेच घेणार आहोत की ज्याच्यामध्ये स्टीम डिस्टिलेशन काही होतं, काही ठिकाणी कोल्ड एक्स्ट्रॅक्शन पद्धत वापरली जाते. तर सिट्रोनिला किंवा लेमन ग्रास हे साधारण 2x2 वर लावलं जातं. एकरी 8,000 ठोंबे बसतात. पहिल्या वर्षी त्याचं उत्पन्न कमी असतं कारण ठोंबे सिंगल असतात. नंतर ते जसे आपण कापणी करू तसं वाढत जातं. दुसऱ्या वर्षी साधारण एकरी 3 महिन्याला आपल्याला 8 टन मिळतात. तर 3 महिन्याला 8 टन म्हणजे वर्षाला तो आपल्याला 8 चौक 32 साधारण 30 टन ते 35 टन. लागवड कशी आहे आणि आपण त्यांना कुठल्या पद्धतीने मेंटेन करतो. तर वर्षाला आपल्याला 35 टन. आता वर्षभर जर कधी आपल्याला इंडस्ट्री चालवायची म्हटली, आपण ठीक आहे दिवाळीच्या सुट्या, रविवार वगैरे, एक विकली ऑफ वगैरे हे जर कधी काढलं तर आपल्याला 300 दिवस म्हणजे 1200 टन मटेरियल लागणार आहे. तर एका एकरमध्ये जर कधी आपल्याला 30 टन मटेरियल मिळणार असेल तर आपली टोटल लागवड ही 40 टनाच्या आसपास हवी. म्हणजे सोमवारी जर कधी आपण डिस्टिलेशन सुरू केलं तर नॉनस्टॉप, कारण एकदा बॉयलर पेटवला की त्याला टेम्परेचर यायला ते 6 तास घेतं. 6 तास, 5 तास, 4 तास किंवा 7 तासही घेतं. थंडीमध्ये जास्त वेळ लागतो, उन्हाळ्यात कमी वेळेत ते तापमान येतं. तर आपल्याला आज ज्या इंडस्ट्रीज बंद पडल्यात त्याचं कारण असं की सलग 90 दिवस यांच्याकडे चालवण्यासाठी रॉ मटेरियल उपलब्ध नव्हतं. आणि रॉ मटेरियल उपलब्ध नसल्याने रोज मग दिवसातनं 2 बॅचेस काढायच्या. 2 बॅचेस काढायच्या म्हणजे सकाळी बॉयलर सुरू केला तो 11-12 वाजता टेम्परेचर यायचं. नंतर मग एक बॅच काढून पुन्हा दुसरी बॅच काढून ते थांबायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी टेम्परेचर. त्यासाठी आपल्याला सकाळी जर कधी एकदा आपण सोमवारी सकाळी बॉयलर सुरू केला, 11ला टेम्परेचर आलं तर सलग आपल्याला शनिवार रात्रीपर्यंत म्हणजे रोजच्या 4 बॅचेस म्हणजे जे 6 तास वाया जातात आणि 6 तासाची जे फ्युएल म्हणजे आपण लाकूड वगैरे जे काही वापरू ते जे वेस्टेज जातं ते वेस्टेज वाचतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण एक रॅन्डम घेतोय सगळं की आपल्याकडे काय काय आहे आणि आपण कशाचं स्टीम डिस्टिलेशननी तेल काढू शकतो. एक सुरंगीची फुलं जी आहेत त्याचं तेल निघतं. सुरंगीचं ते अत्तरामध्ये परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. त्याला मागणी चांगली आणि दरही चांगला आहे. पण त्याची फुलं तुम्हाला टनेजमध्ये मिळणार नाही. त्यामुळे त्याला ते आपण एक बाजूला ठेवू. फक्त माहितीसाठी आपण एक ठेवावं, फुलांमधनं साधारण 1 ते 3% तेल मिळतं आपल्याला. त्याचा रेट भरपूर आहे. तसं राळ धुपातला हा जो प्रकार आहे याचा जो डिंक आहे
याच्यापासून सुद्धा एक्स्ट्रॅक्ट निघतो. हां, पण त्याचंही आपण सध्या बाजूला ठेवू. आता घेऊ आपण आंबेमोहर. पेंडानस म्हणून जी व्हरायटी आहे, बासमती गवत ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये 0.101 म्हणजे साधारण 1 टन जर कधी आपण गवत घेतलं तर आपल्याला 1 किलो ते 3 किलो तेल मिळतं. आणि हे ऑइल सध्या काय माहिती आहे का, म्हणजे फार्मामध्ये विकलं जातंच, पण हे सध्या जे बासमती आहे म्हणजे दिल्ली राईस जो आहे तो दिल्ली राईस हॉटेलमध्ये शिजवला जातो आणि ह्याच्यामध्ये 4 थेंब त्याचं तेल टाकलं की त्याला बासमतीचा एक जो टिंच मिळतो, फ्लेवर मिळतो, म्हणून याला एक मागणी थोडी बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर ज्यांनी आलं लागवड केलेली आहे, आल्याची जी पानं आहेत त्यातून सुद्धा यांना तेल मिळू शकतं. तेच त्याचं प्रमाण आहे साधारण 0.02 म्हणजे साधारण 200 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत याचं तेल मिळतं. ऑलस्पाईसची जी पानं आहेत, ऑलस्पाईस म्हणून मसाल्यातला जो एक प्रकार आहे त्याचाही आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. त्याची जी पानं आहेत ते स्पायसेसमध्ये फ्लेवर म्हणून चायनीज वगैरेमध्ये बऱ्याच ठिकाणी तो एक फ्लेवर म्हणून तो वापरला जातो. त्याचं प्रमाण मात्र साधारण 2.5% आहे. तसंच त्यानंतर ऑलस्पायसेसचे जे फ्रूट येतात, त्याला जी फळं येतात त्यापासूनही तेल निघतं, त्यालाही तेलाचं प्रमाण चांगलं आहे. आंबे हळद लागवड केलेली असली तर आंबे हळदीच्या पानांपासून सुद्धा एक तेल निघतं, ते सुद्धा बऱ्यापैकी त्याला एक मागणी आहे. त्यानंतर आंबे हळदीपासून म्हणजे जे रूट आहेत, आंबे हळद जी खालची आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला तेल मिळतं. बेलाच्या पानांपासून 0.1 ते 0.3 म्हणजे साधारण 1 किलो ते 3 किलो तेल मिळतं. हे फार्मामध्ये किंवा आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये याला मागणी आहे. आता ज्यांच्याकडे लिंबूवर्गीय झाडं आहेत, संत्री, मोसंबी, लिंबू वगैरे किंवा बिलिंबी, आपण हे घेतो की रॅन्डम ज्यांच्याकडे फ्रूट प्लांटेशन आहे, फ्रूट ऑर्चिड आहे, त्याच्यामधनं कसं तेल निघू शकतं. समजा आपण 1 टनाचे 2 सिलेंडर लावलेत आणि 100 किलोचा त्यालाच एक अटॅचमेंट जर कधी वेगळी घेतली आपण, एक ॲडिशनल अटॅचमेंट, तर त्याच्यामध्ये सुरंगीचं तेल निघू शकतं, आंबे हळदीच्या बेलाच्या पानांचं तेल निघू शकतं, बिलिंबीचं तेल निघू शकतं, चिंचेच्या पानापासून सुद्धा तेल निघतं. ही बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही, पण त्याला मागणी पण चांगली आहे, एक्सपोर्ट पोटेन्शियल चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की याचा अभ्यास करून आपल्याला याची लागवड करता येईल. त्यानंतर सिट्रोनिला, आता हा मेजर घटक झालेला आहे. सिट्रोनिलामध्ये साधारण 0.8 ते 1.1% हे मिळतं. आता सिट्रोनिला जर कधी आपण 1 एकर लावलं तर आपल्याला वर्षामध्ये 30 टन मिळतं. तर सिट्रोनिला 30 टन जर कधी मिळणार असलं तर आता हळदीमधले जे प्रकार आहेत, मग आंबे हळद झाली, काळी हळद झाली, या सगळ्यांच्या पानांपासून आपल्याला तेल काढता येतं. झालं, हा एक विषय झाला. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण हा घेणार आहोत. तर तो हा की आपल्याला जर कधी इंडस्ट्री उभी करायची असली तर आपण काय लागवड करायला पाहिजे, किती लागवड करायला पाहिजे, तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेतो आहोत. पहिला पार्ट आपल्याला जर कधी आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रमंडळींमध्ये अवेअरनेस वाढवा, जेणेकरून तुमचा ग्रुप डेव्हलप होईल. आणि त्या ठिकाणी ग्रुप जर कधी डेव्हलप झाला, प्रत्येकाने 5-5 एकर शेती जर कधी या पद्धतीने लागवड केली तर ग्रुप फार्मिंगमध्ये आपल्याला चांगल्यापैकी आपण एक बिझनेस उभा करू शकतो. तर ही माहिती सांगून आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं फार्मिंग कसं करू शकतो आणि काय काय त्याच्यामध्ये आपण लागवड करू शकतो ते घेणार आहोत. धन्यवाद.